नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त अशा पॉलिटी या विषयातील अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा। सो आपला प्रश्न आहे की अँग्लो इंडियन समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या किती प्रतिनिधींची नेमणूक हे राष्ट्रपती लोकसभेवरती करू शकतात। सो याचं योग्य उत्तर आहे 2 प्रतिनिधींची। अँग्लो इंडियन समाजाला जर लोकसभेवरती पुरेसे प्रतिनिधित्व मिळालं नाही तर अशा वेळेला राष्ट्रपती जे आहेत अँग्लो इंडियन समाजातील 2 प्रतिनिधींची नेमणूक हे लोकसभेवरती करू शकतात। कोणते सभागृह हे कायमस्वरूपी सभागृह मानलं जातं? सो कायमस्वरूपी सभागृह मानलं जातं राज्यसभा। राज्यसभा जी आहे ही विसर्जित होऊ शकत नाही, त्यामुळे याला जे आहे कायमस्वरूपी सभागृह असं म्हटलं जातं। दरवर्षी कोणत्या महिन्यामध्ये अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेमध्ये सादर करतात? तो दरवर्षी फेब्रुवारी या महिन्यामध्ये जे आहे अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेमध्ये सादर करतात। भारताच्या संविधानात काही बदल करायचे झाल्यास त्या संदर्भात कोण निर्णय घेतं? सो संविधानामध्ये कोणताही बदल करायचा असेल तर त्याचा निर्णय ही संसद घेते। भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश असतो? सो भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश असतो। देशाचा राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो? सो देशाचा राज्यकारभार हा राष्ट्रपतींच्या नावाने चालतो। टिंबटिंब हे भारतातील संघराज्यातील 29 घटक राज्य आणि 7 संघशासित प्रदेश म्हणजेच काय तर केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व करते। सो राज्यसभा ही भारतीय संघराज्यातील 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व करते। अधिवेशन काळातील दुपारी टिंबटिंबचा काळ हा 0 प्रहर म्हणून ओळखला जातो। सो अधिवेशनाच्या काळातील दुपारचा जो 12चा काळ असतो हा 0 प्रहर म्हणून ओळखला जातो। संविधानानुसार राज्यकारभार होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणावरती असते? सो ही पाहण्याची जबाबदारी असते राष्ट्रपतींवरती। कोणाच्या दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राज्यकारभार करतात? सो राष्ट्रपती जो राज्यकारभार करू शकतात तो फक्त आणि फक्त प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ यांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच करू शकतात। भारतीय संसदेचं वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे टिंबटिंब होय। सो भारतीय संसदेचं वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा होय। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख कोण असतात? सो भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात सरन्यायाधीश। कोणते सभागृह हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे? सो लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे। उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कितव्या वर्षी सेवानिवृत्त होतात? सो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचं वय आहे 62 वर्ष। शासन पद्धतीचे प्रमुख 2 प्रकार कोणते आहेत? सो शासन पद्धतीचे प्रमुख 2 प्रकार आहेत। एक आहे संसदीय शासन पद्धती आणि दुसरी आहे अध्यक्षीय शासन पद्धती। भारतामध्ये कोणत्या प्रकारची शासन पद्धती आहे? ती आहे भारतामध्ये जी आहे ही संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती कुठे आहे? तर ती US ला आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाचं नेतृत्व कोण करतं? सो केंद्रीय मंत्रिमंडळाचं नेतृत्व करतात प्रधानमंत्री। कोणत्या सभागृहाला पहिलं सभागृह असंही म्हणतात? सो लोकसभेला पहिलं सभागृह असं म्हटलं जातं आणि द्वितीय सभागृह कोणाला म्हटलं जातं? ते राज्यसभेला म्हटलं जातं। लोकसभेच्या निवडणुका दर टिंबटिंब वर्षांनी होतात। सो लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षी सेवानिवृत्त होतात? सो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65व्या वर्षी सेवानिवृत्त होतात। उच्च न्यायालयाचे किती वर्षी सेवानिवृत्त होतात? तर उच्च न्यायालयाचे 62व्या वर्षी आणि सर्वोच्च न्यायालयाचे 65व्या वर्षी। भारताचे टिंबटिंब राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात। सो भारताचे जे उपराष्ट्रपती असतात हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात। संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने कोणत्या देशामध्ये विकसित झाली? तर संसदीय शासन पद्धती ही इंग्लंड या देशामध्ये विकसित झालेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका कोणाच्या अध्यक्षतेखाली होतात? तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या जेवढ्या पण बैठका होतात त्या सर्वच्या सर्व बैठका ह्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होतात। न्यायाधीशांचे जे वेतन आहे हे भारताच्या टिंबटिंब मधून दिले जाते आणि त्यावर संसदेमध्ये चर्चा होत नाही। तर न्यायाधीशांचे जे वेतन आहे हे भारताच्या संचित निधीतून दिलं जातं आणि त्याच्यावरती संसदेमध्ये चर्चा केली जाऊ शकत नाही। भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारलेली आहे? तो भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे। इंग्लंड वरून जे आहे आपण ही संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे। राज्यसभेचा एकूण कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
सो राज्यसभेचा एकूण कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो आणि इथे अजून एक गोष्ट राज्यसभेबाबत लक्षात ठेवायची आहे की इथे राज्यसभेवरती दर 2 वर्षांनी जे आहे 1/3 सदस्य हे जे आहेत निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी जे आहे नवीन निवडणुका होऊन परत ते 1/3 सदस्य जे आहेत नव्याने निवडले जातात. संसद कोणाची मिळून तयार होते? सो संसद राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांची मिळून तयार होते. कोणत्या शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हटलं जातं? सो संसदीय शासन पद्धतीला एक दुसरं नाव देखील आहे, ते आहे जबाबदार शासन पद्धती. टिंब हे भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात. सो ह्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती संसदेचे अविभाज्य घटक असतात, पण लक्षात ठेवायचं आहे की ते जे आहेत तिथे उपस्थित राहू शकत नाहीत, मतदानामध्ये भाग घेऊ शकत नाही, कामकाजामध्ये भाग घेऊ शकत नाहीत, तरी देखील ते अविभाज्य घटक असतात. इनफॅक्ट जे लोकसभेचं जे पहिलं अधिवेशन असतं, संसदेचं जे पहिलं अधिवेशन असतं त्याच्यामध्ये भाषण देखील राष्ट्रपती करतात, पण ते कामकाजामध्ये किंवा मतदानामध्ये त्यांचा काहीच सहभाग नसतो. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.